नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या पब्लिक रिव्ह्यूमध्ये. हा मित्रांनो, आत्ताच शुक्रवारी रिलीज झालेला चित्रपट म्हणजे कुरळे बंधू यांचा. हा चित्रपट आधी पण येऊन गेलेला आहे. याचा पहिला भाग आलेला होता. तो पहिला भाग म्हणजेच साडेमाडे 3. आता दुसरा भाग घेऊन आलेला आहे अंकुश चौधरी. तो म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडे 3. हा मित्रांनो, आणि यात जी स्टारकास्ट आहे, जवळजवळ आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील म्हणजे दिग्गज जे अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, म्हणजे अर्धा डझन तरी कलाकार आपल्याला सुपरस्टार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एक मोठं नाव, एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच अशोक सराफ हे आपल्याला पाहायला मिळतील. त्याचसोबत भरत जाधव आहेत, मकरंद अनासपुरे आहेत, यात आपल्या नागपूरचे देवेंद्र दोडके हेही पाहायला मिळतील. सोबतच आपल्याला यात सिद्धार्थ जाधव आहे, रिंकू राजगुरू आहे. अशी ही स्टारकास्ट मंडळी या चित्रपटात आहे. आणि विशेष करून दिग्दर्शक आहेत अंकुश चौधरी. हे घेऊन आले आहेत पुन्हा एकदा साडेमाडे 3. तर जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे पुन्हा एकदा साडेमाडे 3 कसा वाटला चित्रपट. छान वाटलंय. काय सांगणार चित्रपट. साडेमाडे 3 मध्ये म्हणजे पुढच्या पेक्षा हा चांगला मूवी आहे. हो, मस्त movie होता. छान होता. बढिया, मस्त, खूप मजा पिक्चर एक नंबर आहे. काय एक नंबर होता. त्याच्यामध्ये ऍक्टर जे होते ओल्ड होते पण छान होता पिक्चर. नंबर कसा वाटला चित्रपट. मस्त काय बोलतो. कॉमेडी एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. कसा वाटला चित्रपट. चांगला वाटला, मस्त आहे, छान. मूवी खूप छान आहे आणि शेवटी अशोक सराफनी म्हणजे स्त्रीचं महत्व एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात किती असतं आणि आणि मुलींनी आता या युगात कसं राहिलं पाहिजे, कोणावर विश्वास ठेवला पाहिजे या मूवीतून म्हणजे त्याचा धडा कळलाय मुलींना बराच असं मला वाटतं. छान होता पिक्चर, छान होता, कॉमेडी होता, सगळंच होतं. छान छान छान. छान होता कॉमेडी. खूप छान कॉमेडी, मजा आली. खूप भारी, खूप भारी, एकदम मस्त. खूप छान आणि अप्रतिम पिक्चर होता. हा खूप छान सिनेमा होता. मला आवडला मराठी चित्रपट आणि मी येत असतो मराठी फिल्म बघायला. मला आवडतं कारण की मी मराठी आहे आणि महाराष्ट्रात राहून आपण मराठी फिल्म बघत नाही याचं मला थोडंसं वाईट वाटतं. पण आहेत मराठी प्रेक्षक आहेत, मराठीच नाही तर बाहेरचे पण प्रेक्षक आहेत. ते सगळे प्रेक्षक हिंदी फिल्मी पाहतात, साऊथही बघतात, बॉलिवूडही बघतात ना, मराठी फिल्म बघतात. आणि खरंच ही फिल्म खूप छान आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 आणि पहिला पार्ट खूप छान होता आणि हा पार्ट पण खूप मस्त आहे. खूप एन्जॉय मिळालं. मला वाटतं सगळ्यांनी फिल्म बघायला पाहिजे. कसं वाटलं रिंकू राजगुरूचं काम. आणि आज तर आपली फेवरेट आहे, त्याच्यामुळे त्यासाठीच फिल्ममध्ये आलो होतो बघायसाठी थिएटरमध्ये. आणि अंकुश चौधरी फेवरेट आहे त्यांची. मला वाटतं सेकंड फिल्म आहे डायरेक्शनमध्ये. आणि अशोक सराफ सर आहेत, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि आपले हिरो. त्याच्यामुळे फिल्म बघायला आलो आणि खूप मस्त फिल्म आहे, मजा आली. किती रेटिंग द्याल तुम्ही. रेटिंग 3 येणार रेटिंग, जास्त नाही, पण छान, मजा आली. कुरळे बंधू. हा मित्रांनो, कुरळे बंधू प्रेक्षकांना आवडलेच आहेत आणि प्रेक्षकांनी त्यांच्यासाठी टाळ्या, सीट्या घ्याही पाहिजे. हे जे कलावंत आहे हे म्हणजे मातब्बर कलावंत. यात मी जसं म्हटलं की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील मातब्बर मंडळी म्हणजेच 6 जण यात आपल्याला पाहायला मिळतील. असे अर्धा डझन कलावंत या चित्रपटात आहेत. नटश्रेष्ठ जे आहेत आपले अशोक सराफ आहे, भरत जाधव आहे, मकरंद अनासपुरे आहे, सिद्धार्थ जाधव आहे, रिंकू राजगुरू आहे. सोबतच यात आपल्याला संजय नार्वेकर हेही आहेत आणि त्याच्यासोबत आपल्या नागपूरचे जे आहेत देवेंद्र दोडके तेही आपल्या चित्रपटात पाहायला मिळणार. म्हणजेच साडेमाडे 3, पुन्हा एकदा साडेमाडे 3. प्रेक्षकांनी बघितला, प्रेक्षकांना आवडला. मी पण बघितलेला आहे चित्रपट, मलाही पण आवडलेला आहे. कारण की हा चित्रपट पारंपरिक पद्धतीने, पारंपरिक कॉमेडी, जी नेहमी चालत आलेली कॉमेडी आहे, जी प्रेक्षकांना आवडते, जी एक आपला जो परिवार आहे त्यांना आवडते,
अशी ही पारंपरिक कॉमेडी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. एक पारंपरिक रिव्हेंज ही या चित्रपटात पाहायला मिळेल. म्हणजे नवीन असा विषय नाही म्हणता येईल, रिव्हेंज तो आहे. पण अंकुश चौधरी यांनी हा चित्रपट छानरित्या हाताळलेला आहे आणि छान बनवलेला आहे. नक्की सगळ्यांनी बघावा, सगळ्यांना आवडेल असा हा चित्रपट आहे. आणि नक्की मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला वाढवणे गरजेचं आहे. कारण तुम्ही चित्रपट बघायला याल तर मराठी चित्रपट आणखी मोठा होईल. नक्की बघा. पुन्हा एकदा साडेमाडे 3 कुरळे बंधू.